नमस्कार मंडळी. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. बऱ्याचदा घरातील प्रत्येक गृहिणीला हा प्रश्न पडतो की सकाळच्या नाश्त्यासाठी काय करावं, रात्रीच्या स्वयंपाकासाठी, दुपारच्या स्वयंपाकासाठी काय करावं, की जेणेकरून घरातील सर्व मंडळीने केलेला पदार्थ अगदी आवडीने खातील. तर आजचा असा आपण पदार्थ तयार करणार आहोत की तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा खाऊ शकता. एवढंच नाही तर तुम्ही टिफिनलासुद्धा हा पदार्थ घेऊन जाऊ शकता. इतका आजचा हा पदार्थ आपला पौष्टिक असा तयार होणार आहे. आणि या पदार्थासोबतच तुम्हाला आज दुधी भोपळ्याचा रायतासुद्धा मी सांगणार आहे. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थोडं चटपटीत जेवणामध्ये असलं की जेवण कसं करावंसं वाटतं. तर आजचा मग हा पौष्टिक असा पदार्थ आपण लगेचच करायला सुरुवात करूया. तर चला मग करताय ना आजच्या स्वयंपाकाला सुरुवात. तर बघा इथे बघा 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ आधीच चाळून घेतलेलं आहे. तुम्ही कुठल्याही वाटीने प्रमाण घेऊ शकता. इथे मी हे 3 ते 4 जणांसाठी प्रमाण घेत आहे. तर बघा गव्हाचं पीठ यामध्ये टाकून घेतल्यानंतर यामध्ये आपण काही आता कोरडे मसाले टाकून घेणार आहोत. यामध्ये फक्त आपल्याला आलं, लसूण अजिबातही वापरायचं नाही. तर इथे यामध्ये मी 1 चमचाभर एवढं लाल तिखट टाकत आहे. तर आता मला थोडे तिखट चवीला करायचं आहे हा पदार्थ, त्यामुळे मी तिखट थोडं जास्त घातलेलं आहे. आता त्यानंतर इथे आपण पाव चमचा एवढी हळद घातलेली आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढी धनापूड घालायची आहे. तर धनापूडसुद्धा माझी घालून झालेली आहे आणि इथे अर्धा चमचा मी जिरा पावडर घातलेली आहे. आता आपण इथे चवीप्रमाणे मीठसुद्धा घालणार आहोत. तर इथे बघा मीठ तुम्हाला थोडं जास्त वाटत असेल तर थोडं तुम्ही कमी घातलं तरीही चालेल तुमच्या चवीप्रमाणे. तर इथे मीठसुद्धा माझं टाकून झालेलं आहे यामध्ये. आता आपल्याला यामध्ये जी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती कोथिंबीरसुद्धा घालायची आहे. मी आधी तोडून नंतर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. तर आता बघा ही आपण पूर्ण कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे आणि कोथिंबीरीचं थोडं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे. आता हे सर्व आपण जे साहित्य टाकलेले आहेत ते छान आधी आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहेत. म्हणजे तिखट, धनापूड, जिरा पावडर, मीठ सगळीकडे एकसारखं असं लागलं पाहिजे. तर त्यासाठी बघा हाताने पूर्ण असं मी भांड्याच्या तळापासून पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे. तुम्हाला बाजूला वाटी दिसतच असेल. तर बघा आपल्याला हा मसाल्याचा डबा मी बाजूला उचलून ठेवते आधी. आणि बघा दही थोडं पातळ करून घेतलेलं आहे. दह्याऐवजी तुम्ही ताकाचासुद्धा वापर करू शकता. थोडंफार आंबट असलं तरीही चालेल. तर बघा अशा पद्धतीने हे दही मी 1 वाटी एवढं घेतलेलं आहे. 1 वाटीच घ्यायचं, त्यापेक्षा जास्त घेऊ नका. कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पदार्थ लवकर आंबट होतो. त्यामुळे आधीच जर तुम्ही सुरुवातीला आंबट आणि प्रमाण जास्त घेतलं तर पदार्थ आणखीनच आंबट होईल. तर बघा 1 वाटी घेतलेला आहे. आता बाजूला बघा आपल्याला पीठ मळून घेण्यासाठी पाणीसुद्धा घेतलेलं आहे. आता आपण टाकलेलं दही आधी पूर्ण मिक्स करून घेऊया. म्हणजे एकसारखं सगळीकडे असं लागलं जातं. आणि नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. तर बघा आता सुरुवातीला थोडं पाणी टाकते मी. आता एकदमच सुरुवातीला पातळ हा गोळा करायचा नाही, कारण आपण हा 10 ते 15 मिनटं मुरण्यासाठी ठेवणार आहोत. सुरुवातीला जर जास्त असा तुम्ही सैलसर केला तर मुरल्यानंतर आणखीनही थोडा सैलसर होईल. त्यासाठीच सुरुवातीला जास्त सैलसर करू नका. तर आता परत एकदा थोडं पाणी टाकून घेते. असं थोडं थोडं पाणी टाकून घेतल्यामुळे पाण्याचा अंदाज आपल्याला व्यवस्थित असा येतो. तर बघा अशा पद्धतीने छान हाताचा दाब देऊन आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. म्हणजे टाकलेले मसाले छान असे सगळीकडे एकसारखे लागतात. तर आता परत एकदा पाणी टाकते आणि आता छान याची कणिक आता ही मळून घेते मी. अशा पद्धतीने बघा तुम्ही मुलांना हा पदार्थ टिफिनलासुद्धा देऊ शकता. अगदी मुलं लोणच्याबरोबर, सॉसबरोबर काहीच नसलं तर तेल टाकूनसुद्धा खाऊ शकतात. इतका हा म्हणजे पदार्थ चवीला छान होतो. आता बघा चमचाभर तेल मी असं हातावर घेते आणि वरून पूर्ण या गोळ्याला लावून घेते आणि थोडासा मळून घेते. म्हणजे गोळा छान असा मुरला जाईल. फक्त यामध्ये आपण ही कणिक मळून घेण्यासाठी चमचाभर तेलाचाच वापर केलेला आहे. तुम्हाला आवडत नसेल, तेल कमी खात असाल तर नाही टाकलं तरीही चालेल. तर आता आपण ही कणिक 10 मिनिटे तरी मुरण्यासाठी ठेवणार आहोत. तुम्हाला घाई असेल तर 5 मिनिटे तरी मुरण्यासाठी ठेवा. आता जोपर्यंत कणिक आपली मुरली जाते तोपर्यंत इथे बघा दुधी भोपळा घेतलेला आहे मी. याचा आपण रायता तयार करणार आहोत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवणामध्ये असं थोडं चटपटीत आंबट चवीचं काही पदार्थ असला तर आपल्याला ते जेवणसुद्धा करावंसं वाटतं.
तर मला पाहिजे तेवढा मी काढून घेतलेला आहे. यामधला उरला तो मी भाजीसाठी वापरेल नंतर. आता याची जी साल आहे ती आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आहे आणि पूर्ण साल आपण काढून घेतल्यानंतर आपल्याला हा दुधी भोपळा खिसून घ्यायचा आहे. तर बघा, सर्व साल मी काढून घेतलेली आहे आणि आता खिसणी बघा अशा पद्धतीनं हा जाड भाग आहे. तुम्हाला जशी आवडत असेल जाड बारीक तसं खिसून घ्यायचं. मी बारीक या खिसणीच्या भागाकडूनच हा दुधी भोपळा खिसून घेत आहे. आता दुधी भोपळा कोवळा असल्यामुळे यातला मधातला जो भाग आहे तो मला काढावा लागला नाही. यामध्ये बिया जर कडक असतील तर हा भाग काढून टाकायचा. तर बघा पूर्ण छान लांब लांब असा मी खिसून घेतलेला आहे. आता बऱ्याचदा काय होतं, दुधी भोपळा जो असतो ना तो थोडा चिकट असतो. तर आपल्याला हा वाफवून घ्यायचा आहे, म्हणजेच पाण्यामध्ये थोडा हा शिजवून घ्यायचा आहे. तर इथे बघा एका पातेल्यामध्ये मी थोडं पाणी घेतलेलं आहे. इथे ग्लास 1.5 ग्लास एवढं हे पाणी असेल. यामध्ये दुधी भोपळा हा खिसलेला आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि यामध्येच आपल्याला अगदी चिमूटभर एवढंच मीठ टाकायचं आहे. त्यापेक्षा थोडं जास्त टाकलं तरीही चालेल, पण प्रमाणापेक्षा जास्त टाकू नका. तर बघा इथे मीठ टाकून घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर इथे अगदी चुटकीभर एवढी हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे. हळदमुळे दुधी भोपळ्याला रंग छान येतो. आणि आता हे पातेलं आपल्याला गॅसवर शिजण्यासाठी ठेवायचं आहे. आता जास्तही आपल्याला हा शिजू द्यायचा नाही, म्हणजे त्याचा गाळ होऊ द्यायचा नाही, पण आपल्याला छान 2-3 उकळ्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे दुधी भोपळा छान असा शिजला जातो. बघा पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता एकदा छान पूर्ण हा तळापासून मी एक वेळ हलवून घेते. तर बघा आता दुधी भोपळा आपला 70%च आपल्याला शिजवायचा आहे. तर बघा आता दुधी भोपळा आपला बऱ्यापैकी छान असा पाहिजे तसा शिजलेला आहे. आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. तुम्ही चाळणीमध्ये काढून घेतला तरीही चालेल. तर बघा हा कमी प्रमाणात असल्यामुळे मी अशा पद्धतीने हा प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि थंड होण्यासाठी आपल्याला हा ठेवायचा आहे. तर बघा आता राहिलेला जो आहे भांड्यामध्ये तो सुद्धा मी अशाच पद्धतीने काढून घेते आणि आता बघा पूर्ण दुधी भोपळा काढून माझा झालेला आहे. आता हा आपण हाताने असा पसरवून घेणार आहोत आणि थोडा थंड होऊ देणार आहोत, कारण यामधलं असलेलं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. त्यासाठी आधी थंड होऊ देऊया आणि नंतर यातलं पाणी काढून घेऊया. हा जोपर्यंत थंड होतो तोपर्यंत आपण इथे बघा छान मी असं घट्टसर दही घेतलेलं आहे. तर इथे बघा 1 कप एवढं हे दही आहे. दही छान घट्ट आहे, त्यामुळे यातलं पाणी अजिबातही काढावं लागलं नाही. फक्त आपल्याला इथे रायता तयार करत असताना दही अजिबातही आंबट घ्यायचं नाही. आता विस्करने छान पूर्ण हे मी मिक्स करून घेते आणि बघा छान असं घोटून घेतलेलं आहे आणि प्लेन असं दही तयार झालेलं आहे. तर रायता करताना दही आधी छान फेटून आपल्याला घ्यायचं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा एवढं खिसलेलं आलं टाकायचं आहे. तर इथे आलं टाकून घेते. वाटीला थोडंफार जे राहिलेलं आहे ते सुद्धा बोटाने असं काढून टाकलेलं आहे. आता इथे 1 हिरवी मिरची बारीक अशी बघा तिचे काप करून घेतलेले आहे, ते सुद्धा टाकून घेतलेली आहे. हिरवी मिरची ऑप्शनल आहे. आता इथे बघा पाव चमचा एवढा चाट मसाला घेतलेला आहे. दही तुम्हाला आधीच सांगितलं जास्त आंबट घेऊ नका, कारण इथे आपण चाट मसाला वापरल्यामुळे दही आणखीनही थोडं आंबट होईल जर जास्त आंबट असेल तर. आणि इथे अर्धा चमचा एवढा काळं मीठ घेतलेलं आहे आणि इथे अर्धा चमचाच एवढी जिरा पावडर आपण टाकून घेतलेली आहे आणि इथे लाल तिखट चवीप्रमाणे टाकून घ्यायचं. तर आता इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा आपण टाकून घेतलेली आहे. आता सर्व साहित्य टाकल्यानंतर एकदा छान आपण पूर्ण मिक्स करून घेऊया. तर आता पूर्ण हे मिक्स करून झालेलं आहे. आता यावर तडका तुम्हाला आवडत असेल तर दिला तर चालेल, नाही आवडत असेल नाही दिला तरी चालेल, पण मी यावर तडका देणार आहे मोहरीचा फक्त. आणि त्यामध्ये तुम्ही हिंगसुद्धा घालू शकता, हिंग ऑप्शनल आहे. तर बघा आता आपण इथे हे दही जे फेटून घेतलेलं आहे ते बाजूला ठेवणार आहोत. आता आपला जे दुधी भोपळा आहे तो थंड झालेला आहे. तर थंड झाल्यानंतर बघा हाताने अशा पद्धतीने पिळून यातलं पूर्ण पाणी टाकायचं. अगदी हाताने सुद्धा सहज यातलं पाणी काढता येतं. त्यासाठी मी चाळणी किंवा कापडाचा अजिबात वापर केलेला नाही. हातानेच पाणी यातलं काढून घेतलेलं आहे. तुम्ही कापडामध्येही बांधून याचं पाणी काढू शकता. तर बघा परत आता दुसऱ्या यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि राहिलेलं पूर्ण दुधी भोपळा आहे त्यातलं सगळ्यातलंच मी पाणी काढून या दह्यामध्ये टाकून घेणार आहे. तर आता इथे बघा सर्वच्यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हा दुधी भोपळा यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे. अशा प्रकारचा रायता तुम्ही जर करून फ्रीजमध्ये ठेवला
तर मुलं चपातीबरोबरही खातात. इतका हा चवीला छान लागतो आणि दुधी भोपळा पौष्टिक असल्यामुळे त्याचं आहारात सेवन करायलाच पाहिजे. तर बघा आता छान असं पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. आता आधी सांगितल्याप्रमाणे तडका आवडत असेल तर द्यायचा, नाही आवडत असेल नाही दिला तरीही चालेल. तर बघा आता मी यावर थोडा मोहरीचा तडका देणार आहे. तर इथे तेल छान कडकडीत असं गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये चमचाभर मोहरी घालणार आहे आणि मोहरी छान अशी तडतडल्यानंतर हा तडका आपल्याला या रायत्यावर द्यायचा आहे. तर आता छान एकदा पूर्ण मिक्स करून घेते आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. आपला हा रायता अगदी खाण्यासाठी तयार आहे. आणि हो, तुम्हाला जर रायता हा पातळ हवा असेल तर यामध्ये पाणी आणखीनही थोडं वाढवलं तरीही चालेल. पण मला थोडा घट्ट पाहिजे आणि दुधी भोपळ्याला पाणी सुटतो थोड्या वेळानंतर, त्यामुळे पाणी जर आधीच टाकून ठेवलं तर थोडा तो पातळ होतो. तर पाहिजे तेव्हा वेळेवर पाणी टाकायचं. आता इकडे आपली जी कणिक मळून ठेवलेली होती आपण, ती पण छान मुरल्या गेलेली आहे. बघा हाताने दाखवते तुम्हाला. अशी छान मुरल्या गेलेली आहे. आता हिचे आपल्याला पराठे तयार करून घ्यायचे आहेत. पराठे म्हणू शकता, थेपले म्हणू शकता. तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही याला नाव देऊ शकता. तर बघा आता आपण याचे पराठे लाटून घेणार आहे. तर आता इथे पोळपाट याला लावण्यासाठी पीठ बाजूला मी घेतलेलं आहे आणि तेलसुद्धा इथे लावण्यासाठी आपण घेतलेलं आहे. असं सर्व साहित्य जवळ मी घेतलेलं आहे. आता पाहिजे तेवढा आपल्याला याचा गोळा काढून घ्यायचा आहे. बघा हाताला थोडं पीठ लावून घेतलं आणि जास्तही पातळ असे लाटायचे नाही, कारण सुरुवातीला ते जरी तुम्हाला नरम वाटत असले पण जसजसा वेळ जातो तसतसे ते पराठे थेपले हवा लागल्यामुळे कडक होतात. तसं होऊ नये त्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त पातळ असे लाटायचे नाही. ज्याप्रमाणे आपण चपाती तयार करतो अगदी तसे केले तरीही चालतील. तर आता पराठे आपले नरम राहण्यासाठी याला चपातीप्रमाणेच तेल लावणंसुद्धा गरजेचं आहे, कारण तेल जर आपण लावलं नाही तर ते कडक पडतात. तर ते तसं होऊ नये त्यासाठी बघा अशा पद्धतीने याची आधी पुरी मी लाटून घेतलेली आहे आणि आता याला आपल्याला तेल लावायचं आहे. असं केल्यामुळे तुमचे हे जे पराठे आहेत ते दिवसभरही छान नरम राहतात आणि तुम्हाला प्रवासात न्यायचे असल्यास तुम्ही अगदी प्रवासातसुद्धा हा पदार्थ नेऊ शकता. अगदी लाल चटणीबरोबर, लोणच्याबरोबर अगदी आरामात तुम्ही खाऊ शकता आणि यातच तिखट जर थोडं जास्त टाकलं तर तेल लोणचं असलं तरीही चालेल. तर बघा हाताने आता परत याला गोल करून घेते थोडं आणि आता याचा आपण पराठा लाटून घेणार आहोत. आता तुम्हाला लवकर पराठे म्हणजे जास्त शेकायचे असतील तर तुम्ही एक साथ 5-6 लाटूनसुद्धा ठेवू शकता आणि नंतर मग आपल्याला तुम्ही भाजूनसुद्धा घेऊ शकता एक साथ. तर बघा आता छान कढीने मी लाटून घेत आहे. जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही, एकसारखा असा आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. आणि बघा पालक, मेथी कसलाही इथे वापर केलेला नाही आपण, नुसतं कोथिंबीर वापरलेली आहे. म्हणजे कुठल्या भाज्या घरात नसल्या तर अजिबातही प्रश्न तुम्हाला आता पडणार नाही की मुलांना किंवा घरच्या इतरांना पौष्टिक असा पदार्थ काय करायचं. तर बघा अशा पद्धतीने हा पराठा आपला पूर्ण लाटून झालेला आहे. तर आता पूर्ण हा मी कढीने सुद्धा छान असा लाटून घेतलेला आहे, म्हणजे कुठेच जाड असा राहिलेला नाही. तर आता अशाच पद्धतीने हा पराठा लाटून घेतलेला आहे आणि दुसरेसुद्धा पराठे मी लाटून घेते. तर हा लाटल्यानंतर मी एका ताटामध्ये काढून ठेवते आणि एकसाथ 4-5 आपल्याला भाजता येईल असे मी तयार करून ठेवते. म्हणजे 2 ते 3 जणंसुद्धा जेवायला बसले तरी तुमचे पराठे अगदी त्यांना आरामात तुम्ही पुरवू शकता. तर बघा आता ताटात काढून घेतलेला आहे मी आणि इतरसुद्धा लाटून घेतले पराठे. आता तवासुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेला होता. आता तव्याला पहिलाच पराठा असल्यामुळे याला आपल्याला तेल लावायचं आहे, म्हणजे पराठा तव्याला चिटकणार नाही. तर बघा आता अशा पद्धतीने तेल पूर्ण मी लावून घेतलेलं आहे याला. आणि आता पराठे म्हटल्यानंतर याला तेलाचा वापर थोडा जास्त हा होतोच, पण तुम्हाला थोडं कमी आवडत असेल तेल तर तुम्ही नाही लावलं तरीही चालेल. याला तुम्ही तूप, बटरसुद्धा लावू शकता. पण जे घरात उपलब्ध आहे त्याच साहित्यांचा इथे मी वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे मी इथे तेलाचाच वापर करत आहे. तर बघा वरूनसुद्धा याला छान असं मी तेल लावून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही याला आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि कढीने छान असा हा भाजून घ्यायचा आपल्याला. म्हणजे छान तुम्हाला असा कुरकुरीत हवा असेल, थोडा कडक भाजलेला तर तसाही भाजला तरीही चालेल आणि छान नरम भाजायचा असेल तर तसाही भाजलेला तरीही चालेल. पण पराठा भाजत असताना गॅसचा स्पीड आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि गॅसची मोठी स्पीड ठेवूनच हा पराठा आपल्याला भाजायचा आहे, म्हणजे पराठा वातळ तयार होणार नाही. बघा आपला हा पराठा तयार झालेला आहे.
तर अगदी बघा, मुलांना तुम्ही तेल लावून याचा रोल करून दिला तरीही मुलं अगदी आनंदाने खातील. तर बघा, अशाच पद्धतीने आता मी माझे राहिलेले पराठे आहेत ते सुद्धा मी तयार करून घेते. तर अगदी अशा पद्धतीने बघा, झटपट तुम्ही म्हणजे हे पराठे आहेत ते तयार करून ठेवू शकता. तर आता तुम्हाला पराठा मी तोडूनसुद्धा दाखवते. बघा, एवढे सारे पराठे तयार झालेले आहेत माझे. आता तुम्ही कितीही पराठा बघा हातावर चुरगळला अशा पद्धतीने, तरीही बघा पराठा किती नरम आहे आणि अजिबातही याचे तुकडे पडले गेलेले नाहीत. नुसतं गव्हाच्या पिठाचा वापर आपण इथे केलेला आहे. आणि आता तुम्हाला तोडूनसुद्धा हा पराठा मी दाखवते. तर आता तोडूनसुद्धा तुम्हाला पराठा दाखवते मी. तर अशा पद्धतीने बघा, तुम्ही मुलांना टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी, जेवणासाठी, एवढंच नाही तर प्रवासात नेण्यासाठीसुद्धा अगदी पौष्टिक असा हा गव्हाच्या पिठाचे पराठे तयार करून घेऊ शकता. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा अशाच एखाद्या तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.